सावंतांचा मुलगा हा पुण्यामध्ये परतलेला आहे। तानाजी सावंतांच्या मुलाने बुकिंग केलेल्या चार्टर्ड प्लेनची कागदपत्र न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे। जाऊया वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, तानाजी सावंत यांचा मुलगा आता पुण्यात परतलाय, आपण बातमी दाखवतोय। तर तानाजी सावंतांच्या मुलाने बुकिंग केलेल्या चार्टर्ड प्लेनची कागदपत्र आता समोर आली आहेत। लोकमतच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे। ग्लोबल पॅसेंजर मॅनिफेस्ट ही जी कंपनी आहे त्या कंपनीने तानाजी सावंत यांच्या मुलाचं बुकिंग करून दिलेलं होतं। बजाज एव्हिएशनची हे जे विमान आहे, खासगी विमान होतं बजाज एव्हिएशनचं, फाल्कन नावाचं हे विमान आहे। त्याचं कॉल साइन जे आहे ते VTAYV फाल्कन 2000 LX असं हे विमान आहे। पुणे ते बँकॉक असं हे बुकिंग करण्यात आलेलं होतं। 4:30 वाजता पुणे विमानतळाहून ही फ्लाईट जी आहे ती उडाली। त्याच्यामध्ये क्रू सुद्धा बरोबर घेण्यात आलेला होता। रतीश अग्निहोत्री, श्रीसंत अग्निहोत्री आणि ज्योतिनाथ असे कॅप्टन जे आहेत ते आणि फ्लाईट अटेंडंट या फ्लाईटमध्ये होते। आणि जे 3 मित्र एकत्रित गेलेले होते ज्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा सुद्धा होता, त्यात प्रवीण प्रदीप उपाध्ये, ऋषिराज तानाजी सावंत आणि संदीप वासेकर 3 जण जे आहेत या तिघांनी हे बुकिंग केलेलं होतं। आणि त्याच विमानानं आज ते बँकॉकला निघालेले होते। मात्र तानाजी सावंत यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी वैभव, तुमचा आवाज कट होतोय, तर आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूया। ही एक्सक्लुझिव्ह कागदपत्र न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे। तानाजी सावंत यांच्या मुलाने बुकिंग केलेलं चार्टर्ड प्लेनची कागदपत्र सध्या आपण स्क्रीनवरती बघतोय। तानाजी सावंत यांचा मुलगा आणि त्याचे 2 मित्र या तिघांनी मिळून या विमानाचं बुकिंग केल्याची बातमी आता आपण सध्या बघतोय। तानाजी सावंतांचा मुलगा पुण्यात परतलाय आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी आपण बघतोय। त्यांना पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला। संपलं, वाद नाही किंवा काहीच नाहीये। म्हणून मी तुम्हाला मागाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत। किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत। पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। तुम्हाला मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही। तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला। त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो। माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय। तो मला सांगितलं। आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो। असं काही आहे जे खासगी विमानाने जे गेलेले आहे क्षेत्रांना वेटीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला ना? ठीक आहे ना, समजेल ना। झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी। ठीक आहे ना। आता जे काही करतील, पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले। यांनाही फोन आला होता तसंच, जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेलं आहे। आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे ज्यांनी तक्रार दिली त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं गाडीत नेलं, कसं नेलं, कसं दाखल झालं, काय दिलं, काय कार होती, असं काय माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर एक एक करून हे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे। पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे। त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय, काय चाललंय, तातडीने नोंदवले गेले गुन्हा। कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही, त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार। असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे, न सांगता गेलेला आहे। मला ना त्यांच्या मिसेसला, ना आईला, ना भावाला
विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं, म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं, तर मग किडनॅपचा गुन्हा कसा काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरनी तुम्ही घरी सांगितलं. त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला त्यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला, सर तो आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन काय आला? कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे, तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटी पुढची होत त्याशिवाय नाही. बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितल्या, एफआयआर शिवाय कुठल्या गोष्टी हालत नाही. त्यामुळे गरजेचे होते. आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न दुसऱ्या दिवशी मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेगळी धरली, असा एक आरोप होतोय. हे आरोपचे आत्ताचे वेळी काही अर्थ नाही आहे. कारण आता एफआयआर होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांची विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे, त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. आणि बाकी आता तपास पोलीस पूछताछ ते तुम्हाला एफआयआर नंतर शेअर करून जर चाटेने गेले तर प्लेनचे पैसे भरले असतील, सर फार भरले, पैसे भरले गेले खाजगी विमानाला 68 लाखांचे कुणाकडे पैसे भरले गेले, कोणाच्या अकाउंटवर ते पैसे भरले गेले? हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती. आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर सुखरूप आणून त्यांना जे आहे ते देता होईल. सर त्या मुलाची बाजू तरी आपण जाणून घेतली का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या मुलाची बाजू तरी जाणून घेतली का? तानाजी सावंत आणि पुणे पोलिसांची पत्रकार परिषद पुन्हा एकदा पार पडली. आता आपण बघितलं, आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आहे. त्यानंतर तानाजी सावंत नंतर बाकीच्या गोष्टी सुरू झाला. नंतर जे आहे ते एफआयआर वगैरे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला. एफआयआर घेतल्यानंतर बाकी जे आहे यंत्रणा हे कामाला लागले की हे लोक कुठे चाललेले आहे, नेमके त्यांच्या मागे काय उद्देश आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे होते. तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा विमानतळावरती उतरला. त्यानंतर पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला असं सांगण्यात आलेलं आहे. तानाजी सावंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अपहरणाचा गुन्हा का दाखल केला. त्यानंतर तानाजी सावंत यांनी सांगितले की न सांगता गेल्यामुळे ही भीती होती, त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडलेली आहे. अधिक तपासानंतर पुढची माहिती सांगू असं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे इथून पुढे तपासात काय येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.